नमस्कार मित्रांनो, 14व्या शतकामध्ये उदयास आलेल्या आणि तिबेटियन संस्कृतीचे आध्यात्मिक व एकात्मिक केंद्र असलेल्या काझा शहराला आज आपण भेट देणार आहोत। स्पिटीच्या या खोऱ्यांमध्ये पसरलेले हे काझाचे थंड वाळवंट हे अतिशय सुंदर आहे। चला तर मग आज ड्रोनच्या नजरेतून पाहूयात स्पिटी नदीचे खोरे। हिमाचल प्रदेश राज्यातील स्पिटी आणि लाहौल खोऱ्यांमध्ये प्राचीन काळात उदयास आलेले एक दुर्गम शहर म्हणून काझाला ओळखले जाते। स्पिटी खोऱ्यातील गावांसाठी उपविभागीय कार्यालय याच शहरात आहे। बौद्ध, लद्दाखी व तिबेटियन या तीनही संस्कृतींचा पगडा असलेले हे काझा शहर एक थंड वाळवंट म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे। काझा हे शहर स्पिटी व लाहौल खोऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी एक मोठे व्यापारी केंद्र आहे। शेजारील गावांसाठी येथे रोज बाजार भरतो, परंतु हा बाजार रस्त्यावर भरलेला नसून स्थानिक रहिवाशांच्या घरांमध्ये रोज भरत असतो। ही एक प्रकारची सब्जी मंडीच आहे आणि येथील बाजार हा घरांमध्ये भरण्याचं कारण येथील वातावरण। इथलं तापमान हे नेहमी थंड असतं। दिवसा येथील तापमान 5 अंश ते 7 अंश सेल्सिअस तर रात्री -10 ते -15 एवढं तापमान कमी असतं। हिवाळ्यांमध्ये हे तापमान -25 ते -35 पर्यंत कमी असते। स्पिटी नदीच्या या पसरलेल्या खोऱ्यामध्ये शेती लागवडीसाठी जमीन ही फारच कमी प्रमाणात आहे। येथे फक्त रेती आणि दगड यांचेच साम्राज्य आढळून येते। त्यामुळे जीवनावश्यक लागणाऱ्या सर्व काही वस्तू आयात कराव्या लागतात। पूर्वी तिबेटियन व्यापारी हे विक्रीसाठी काझा येथे येत असत, पण आता मनाली, शिमला, कल्पा या ठिकाणांहून व्यापारी येतात व रोज सब्जी मंडीमध्ये माल विकतात। इकडच्या स्थानिक लोकांचे जीवनमान हे हालाकीचे दिसून येते। उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणात स्रोत नसल्याकारणाने तरुण बेरोजगारी ही दिसून येते। त्यामुळे पर्यटन हाच यांच्या व्यवसायाचे माध्यम बनले आहे आणि म्हणून येथे अतिथी देवो भव ही उक्ती या खोऱ्यांमध्ये सार्थ होताना दिसते। प्रत्येक पर्यटकाला इतकी काळजीपूर्वक आणि आदराने वागणूक दिली जाते की बस, आपण एकदा या स्पिटी खोऱ्यामध्ये आलात तर खरंच आठवण ठेवून जाल।
मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्पितीचं खोरं आणि काजा शहर हे पाहिलं. हे शहर आणि येथील वातावरण अतिशय उत्तम आहे. आपण कधी या स्पिती ट्रिपवर आलात तर काजा शहराला नक्की भेट द्या. आता आपण या आपल्या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. आपले वेगवेगळे व्हिडिओ मात्र बघत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.